नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. दी अभ्युदय अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर मी परशुराम शिंदे आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो. आपण जी सिरीज स्टार्ट केलेली आहे ज्यामध्ये आपण डेली करंट अफेअरच्या अनुषंगाने जे महत्त्वपूर्ण न्यूजवरती आपलं फोकस असणं गरजेचं आहे ते कव्हर करतोय. त्यामध्ये आपला स्टॅटिक पार्ट पण कव्हर करतोय, सोबतच इंटरनॅशनल, नॅशनल आणि स्टेट लेवलच्याही न्यूज कव्हर करतोय. त्या अनुषंगाने आजचा असणारा जो दिवस आहे 25 जून या दिवसाच्या असणाऱ्या न्यूजला आपण कव्हर करूया. चला सेशनला स्टार्ट करूया. सेशनला स्टार्ट करत असताना ॲज अ रेफरन्सेस म्हणून काय काय यूज करतो आपण यामध्ये, तर द हिंदू असेल, लोकसत्ता, सकाळ, इंडियन एक्सप्रेस असेल, डेक्कन क्रॉनिकल असेल, PIB, ऑल इंडिया रेडिओ असेल, याचे कंटेंट यूज करतो जेणेकरून डाटा आपला हा ऑथेंटिकेट असेल. आणि या लेक्चरची PDF हवी असेल, सोबतच डेली अपडेट्स पाहिजे असतील, तर तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता. याची लिंक आहे दी अभ्युदय अकॅडमी बाय परशुराम सर. आणि हा माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे. तुमच्या काही क्वेरीज असतील त्यासाठी तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. ठीक आहे. आज 25 जून म्हटलं की आपल्याला एक महत्वपूर्ण संदर्भ आठवतो, तो म्हणजे 1975च्या कालखंडामध्ये इंदिरा गांधी यांच्या असणाऱ्या कार्यकालाच्या अनुषंगाने आपल्या भारतामध्ये इमर्जन्सी स्टार्ट झालेली होती. आणि त्या इमर्जन्सीचा उल्लेख केला तर त्याला आपण थर्ड इमर्जन्सी म्हणतो. पण आपल्या भारतामध्ये आणीबाणीचा उल्लेख केला, राष्ट्रीय आणीबाणीचा. तर या राष्ट्रीय आणीबाणीसाठी आपण कोणत्या कलमाचा रेफरन्स घेतो, तर कलम 352चा रेफरन्स याच्यामध्ये घेतो. आणि किती वेळा झालेल्या आहेत राष्ट्रीय आणीबाणी, तर 3 वेळा झालेल्या आहेत. मग 3 वेळा कोणकोणत्या राष्ट्रीय आणीबाणी कधी कधी झाल्या होत्या, तर पहिली झाली होती चायना युद्धाच्या अनुषंगाने. आणि तो संदर्भ दिसतो आपल्याला कधीचा, तर तो संदर्भ दिसतो आपल्याला 1962च्या कालखंडाचा असणारा रेफरन्स आपल्याला याच्यामध्ये दिसून येतो. त्यानंतर पाहिलं ते कधीपर्यंत चालत होता, तर तो 1968 पर्यंत चाललेला होता. हा एक अँगल त्याच्यामध्ये आपण लक्षात ठेवायचा. दुसरा जो आहे ना आणीबाणीचा असणारा फेज, तो स्टार्ट झाला होता बांगलादेशच्या निर्मितीच्या अनुषंगाने पाकिस्तान सोबतचं असणारं जे युद्ध आहे त्याच्या अंतर्गत 1971 पासून स्टार्ट झालेलं होतं. ते कधीपर्यंत होतं, तर ते 1977 पर्यंत होतं. आणि जो तिसरा होता ना, तो 1975 ला स्टार्ट झाला होता आणि तो संपला 1977 ला. दोन्हीही 1977 ला, म्हणजे पहिली आणीबाणी सुरू असताना दुसरी आणीबाणी सुरू केली, याच्या पाठीमागचा मुद्दा लक्षात घ्यायचा. हा जो आहे ना पहिल्या आणीबाणीचा मुद्दा, तो अंतर्गत बंडाळी या अनुषंगाने नसून तर तो बहिर्गत व्यवस्था म्हणजे युद्ध या असणाऱ्या कारणाअंतर्गत लागू होताना दिसतोय. आणि जो शेवटचा आहे तिसरा, तो अंतर्गत बंडाळीमुळे त्या ठिकाणी दाखल केला, म्हणजे याला अंतर्गत आणीबाणी आपण म्हणू शकतो राष्ट्रीय आणीबाणीच्या दरम्यान. म्हणून या असणाऱ्या तिसऱ्या आणीबाणीची सुरुवात आजच्याच दिवशी झालेली होती 25 जूनच्या अनुषंगाने, हे लक्षात ठेवूया आपण. सोबतच एक दिवस जो कालचा बघतो आपण, तो म्हणजे कुठला, 24 जूनचा. तर या 24 जूनला एक आंतरराष्ट्रीय पातळीवरती एक दिवस साजरा केला जातो, तो म्हणजे इंटरनॅशनल डे ऑफ वुमन्स इन डिप्लोमसी. वर्ल्ड डिप्लोमसीमध्ये महिलांचं असणारं जे स्थान आहे का, ते रिप्रेझेंट करण्यासाठीचा असणारा 24 जूनचा दिवस या ठिकाणी अनाऊन्स केला गेलेला आहे जागतिक व्यवस्थेमध्ये. त्यालाच म्हणतो आपण त्या ठिकाणी मुत्सद्देगिरीतील असणारी आंतरराष्ट्रीय महिला दिन. आणि या दिवसाचा थीम काय होता, तर बहुपक्षीय मुत्सद्देगिरीमध्ये महिला नेतृत्व. म्हणजे ज्या ठिकाणी पक्षांची संख्या जास्त आहे तिथल्या असणाऱ्या नेतृत्वामध्ये महिलांचं नेतृत्व किती आहे त्याला थोडंसं टार्गेट करण्याचा प्रयत्न यावर्षी केलाय. आणि सोबतच आज जो दिवस आहे ना आंतरराष्ट्रीय पातळीवर साजरा होणारा 25 जून, हा समुद्र पर्यटनाच्या अनुषंगाने या ठिकाणी मानला जातोय. डे ऑफ द सी फेरर्स यांच्या अनुषंगाने हा दिवस साजरा होतो. आणि या दिवसाची थीम काय आहे या वर्षाची, तर इथं नेव्हिगेटिंग द फ्युचर, सेफ्टी फर्स्ट, यामध्ये सुरक्षिततेला जास्त महत्व द्यायचे या असणाऱ्या समुद्री सफराच्या अंतर्गत या अनुषंगाने हा असणारा दिवस सेलिब्रेट होतोय, हे इथे लक्षात घ्यायचं. 25 जूनचा असणारा संदर्भ आपल्याला याच्यामध्ये दिसणार आहे. मग पहिली न्यूज कव्हर केली तर एक महत्वपूर्ण असणारं पोस्टिंग भारत करणार आहे. काय रेफरन्स येतोय पहा, 64व्या आंतरराष्ट्रीय मानकीकरण संस्था ISO म्हणजे इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन फॉर स्टँडर्डायझेशन यांच्या असणाऱ्या परिषदेचं यजमानपद यावेळेस भारताकडे आलेलं आहे. आणि ते 25 ते 27 जून म्हणजे आजपासून ते 27 जून पर्यंत नवी दिल्ली या ठिकाणी कंप्लीट होताना दिसेल. कितव्या नंबरचं,
64व्या क्रमांकाचं असणार आंतरराष्ट्रीय मानकीकरण संस्थेच्या परिषदेचं बैठकपद भारताकडे येताना दिसतंय. आणि या अनुषंगाने नवी दिल्लीमध्ये या कार्यक्रमाची सुरुवात होईल. याच्यामध्ये मेन मुद्दा काय आहे, साखर क्षेत्राशी संबंधित हा पार्ट आहे. आंतरराष्ट्रीय मानकीकरण संस्था परिषद बैठक ही जागतिक पातळीवरील कार्यक्रमाचे असणारे यजमानपद भारताकडे यावर्षी आलेलं आहे. आणि येत्या 27 जून पर्यंत हा कार्यक्रम सुरू राहील. या कार्यक्रमामध्ये साखर आणि जैव इंधन क्षेत्रातील महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होताना आपल्याला दिसतील. जगभरातील 30 पेक्षा जास्त देशांचे प्रतिनिधी या असणाऱ्या मीटिंगमध्ये सहभागी होताना दिसतील. आणि भारत हा साखरेचा जगातील सर्वात मोठा ग्राहक तर दुसरा सर्वात मोठा उत्पादक देश आहे. त्यामुळेच आंतरराष्ट्रीय मानकीकरण संस्था परिषदेचे 2024 या वर्षासाठीचं संघटनेचे अध्यक्ष म्हणून भारताचं नाव सुद्धा प्रस्तावित केलेलं आहे. म्हणजे भारत या वर्षाच्या अनुषंगाने अध्यक्ष होताना दिसेल या असणाऱ्या ISOच्या अनुषंगाने. सोबत पाहिलं तर 24 जूनच्या अनुषंगाने आंतरराष्ट्रीय प्रतिनिधींचा असणारा उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगर येथील असणाऱ्या एका धान्य आधारित डिस्टलरीमध्ये औद्योगिक भेट सुद्धा घडवून आणली जाणार आहे. म्हणजे प्रत्यक्षात भारताला रिप्रेझेंट करायचं आहे तर भारतातल्या एका ठिकाणाला भेट देऊन त्याच्या माध्यमातून आपल्याला काय करायचं तर इंटरनॅशनल रिप्रेझेंटेशन भारताकडे आणायचं आहे. आणि सोबतच पाहिलं तर भारत मंडपम या ठिकाणी आजच्या दिवशी 25 जूनला साखर आणि जैव इंधन उद्योन्मुख परिक्षेत्र या कार्यक्षेत्राचं आयोजन सुद्धा केलं जाणार आहे. आणि हा महत्वपूर्ण असणारा इंटरनॅशनल पातळीवरचा असणारा काय समिटचा आहे का तो एक होस्ट भारताकडे येतोय. 64 नंबरची असणारी बैठक असेल. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट असणाऱ्या न्यूज कडे गेलो तर काय पहा, शिक्षण मंत्रालयाचं देशव्यापी तंबाखू मुक्त शैक्षणिक संस्था अभियान सुरू होताना दिसते. आणि त्याच्या अगोदर मला तुम्ही एका प्रश्नाचं उत्तर द्या. सिगारेट पाकिटवरती जो वैधानिकतेचा इशारा दिला जातोय ना तो किती % असतो हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये उत्तर देणार आहात. मग पूर्ण सिगारेट पॅकेजवरती जो धोक्याचा आणि कॅन्सरचा असणारा जो त्या ठिकाणचा असणारा इंडिकेशन द्यायचं असतं त्याचं पर्सेंटेज किती आहे ते मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगणार आहात. काय न्यूज आहे, शिक्षण मंत्रालयाचं देशव्यापी तंबाखू मुक्त शैक्षणिक संस्था अभियान सुरू होतोय आपल्या असणाऱ्या भारतामध्ये. काय रेफरन्स येतोय पहा, तंबाखूचा वापर हा भारतातील मृत्यू आणि रोगांना प्रतिबंध करता येण्याजोग्या मुख्य कारणांपैकी एक आहे. आणि देशात जवळपास दरवर्षी 13,50,000 मृत्यू होतात. भारत हा तंबाखूचा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा उपभोक्ता आणि उत्पादक सुद्धा आहे. दुसऱ्या क्रमांकाचा उत्पादक सुद्धा आहे, उपभोक्ता सुद्धा आहे. आणि जागतिक युवा तंबाखू सर्वेक्षण 2019 नुसार देशभरात 13 ते 15 वर्ष वयोगटामध्ये 8.5% शालेय विद्यार्थी वेगवेगळ्या प्रकारच्या तंबाखूचे सेवन करतात. ही खूप विदारक असणारी एक प्रकारे डाटा अनालिसिस आपल्या समोर येतोय. आणि त्यामुळं शिक्षण मंत्रालयाच्या शालेय शिक्षण व साक्षरता विभागाने तंबाखू मुक्त शिक्षण संस्था अभियानाच्या अंमलबजावणीबाबत पुस्तिका जागतिक तंबाखू विरोधी दिवस कधी 31 मेलाच तो रिलीज केलाय. आणि देशभरातील शैक्षणिक संस्थांनी या मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी करून तंबाखू मुक्त परिसर टबॅको फ्री एरिया बनावे यासाठीचं असणारं उद्दिष्ट आपण ठेवलेलं आहे. हे लक्षात घ्यायचं. मग यावर्षी आपण एक महत्वपूर्ण असणार इनिशिएटिव्ह लॉन्च करतोय या असणाऱ्या संपूर्ण मोहिमेच्या अंतर्गत. आणि इथं वेगवेगळे उपक्रम सुचवलेत. आपण त्याचा एक रेफरन्स बघितला तर काय लक्षात घ्यायचं, जसं शैक्षणिक संस्थेच्या आवारामध्ये नियुक्त व्यक्तीच्या माहितीसह तंबाखू मुक्त क्षेत्र असं चिन्ह लावणं असेल. सोबत पाहिलं या ठिकाणी तर शैक्षणिक संस्थांमध्ये दर 6 महिन्यांनी किमान एक तंबाखू विरोधी उपक्रम आयोजित केलं पाहिजे. सोबतच टोबॅको मॉनिटरचं असणारं नामांकन, त्याची नावं, पदनाम, संपर्क क्रमांक अशा असणारे फलक लावले पाहिजेत. विद्यार्थी जर डिप्रेशनच्या अनुषंगाने त्या असणाऱ्या फेज मध्ये जात असतील, त्यातून तंबाखू त्यांचा असणारं सेवनाचा पाठ वाढत असेल तर त्यांच्या असणाऱ्या कनेक्टिव्हिटीसाठी तिथं असणारे मदत केंद्र स्थापन करायचे असतील. सोबतच शैक्षणिक संस्थेच्या 100 यार्डच्या आतील दुकानात कोणत्याही प्रकारच्या तंबाखू उत्पादनावरती बॅन असेल, तो विकता येणार नाही. लक्षातच ठेवायचं, 100 यार्डच्या आतमध्ये अशा पद्धतीच्या असणाऱ्या वस्तूंना
पूर्णतः बंदी आहे. हे सगळे गोष्टी या ठिकाणी मांडल्या जात आहेत. तर हे उपक्रम सुचवले गेले, यासोबतच हे लक्षात घेऊया आपण. ठीक आहे. त्यानंतर चर्चेमध्ये आहे पशुगणना. मग काय रेफरन्स येतोय बघा. पशुपालन आणि दुग्ध व्यवसाय विभागाकडून 21व्या पाळीव पशुगणनेसाठी धोरणात्मक कार्यशाळेचं आयोजन केले. कार्यशाळा आपल्याला महत्वाची नाहीये, पण काय महत्वाचं आहे, कितवं असणारं पशुगणना होते, 21वी असणारी पशुगणना आता कंप्लीट होताना दिसेल पाळीव प्राण्यांच्या अनुषंगाने. आणि यासाठी काय, केंद्रीय मत्स्योद्योग, पशुपालन आणि दुग्ध व्यवसाय मंत्री राजीव रंजन उर्फ लालन सिंह हे उपस्थित राहताना दिसतील. आणि इथं 21व्या असणाऱ्या या गणनेचा आवश्यक साहित्य म्हणजे मोबाईल ऍप आणि सॉफ्टवेअरसह उपकरणांचा योग्य वापर करण्यासाठी प्रशिक्षण याच्या अंतर्गत दिलं जाणार आहे. आणि याच्या गणनेबद्दलचा इतिहास जर बघितला तर हा 1919 पासून स्टार्ट होतोय. पाळीव पशुगणनेला सुरुवात झाली होती. तर दर 5 वर्षांनी ही होणारी गणना आहे, हे लक्षात घ्यायचं. आणि पशुपालनाच्या क्षेत्रामध्ये धोरणांची निर्मिती आणि वेगवेगळ्या योजनांची अंमलबजावणीच्या दृष्टीने ही महत्वाची ठरताना दिसतात आपल्याला. आणि आता जर पाहिलं तर 21वी जी जनगणना आहे का, ती सप्टेंबर ते डिसेंबर 2024 या कालखंडामध्ये कंप्लीट होताना दिसेल. आणि मग त्यानंतर ती रिलीज होताना दिसेल आपल्याला. त्यामुळे आता 21व्या या पशुगणनेकडे सर्वांचं लक्ष असणं अपेक्षित आहे. त्यासाठी आपल्याला नोडल एजन्सी मंत्रालयाचा पण मुद्दा लक्षात ठेवा. कोण, केंद्रीय मत्स्योद्योग, पशुपालन आणि दुग्ध व्यवसायाचा असणारा रेफरन्स यामध्ये दिसतोय, हे लक्षात घ्यायचं. ठीक आहे. त्यानंतर काय न्यूज हायलाइट होते पहा. केंद्रीय आरोग्य मंत्री JP नड्डा यांनी केंद्रीय राज्यमंत्री अनुप्रिया पटेल आणि प्रतापराव गायकवाड, गणपतराव जाधव यांच्या उपस्थितीत अतिसार डायरियाच्या संदर्भामध्ये मुद्दा येतोय. अतिसार रोखण्यासंबंधी राष्ट्रीय मोहीम 2024चा प्रारंभ केलेला आहे. आता रिसेंटली आपण काय केलेलं आहे, तर अतिसार प्रतिबंधक असणारा 15वडा आपण आता कंप्लीट केला, जो 9 जून पासून आपण स्टार्ट करताना बघतो. आपल्या स्पेसिफिक राज्याच्या अनुषंगाने जर बोलायचं असेल तर 9 जूनच्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्य सरकारनं ते इनिशिएटिव्ह घेतलेला होता. मग त्या अनुषंगाने या वर्षभरामध्ये अतिसार डायरियाच्या विरोधामध्ये असणारा जो कॅम्पेन आहे का, तो स्टार्ट केलाय. तो 1 जुलै पासून स्टार्ट होतोय, तो 31 ऑगस्ट पर्यंत असेल. कोणता दिवस कालखंड असेल, 1 जुलै ते 31 ऑगस्ट दरम्यानचा असणारा हा कॅम्पेन आपल्याला स्टार्ट होताना दिसेल. कोण करताय स्टार्ट या ठिकाणी, तर लक्षात घ्यायचं, केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जगत प्रकाश नड्डा हे नवी दिल्लीमध्ये या असणाऱ्या राष्ट्रीय मोहिमेचा त्यांनी प्रारंभ केलेला आहे. आणि या प्रसंगी केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री अनुप्रिया पटेल आणि प्रतापराव गणपतराव जाधव हे उपस्थित होते. आणि या असणाऱ्या भूमिकेमध्ये काय लक्षात घ्यायचं, या ठिकाणी वेगवेगळे बोधचिन्ह असतील, सोबतच भित्तिचित्रे, रेडिओ स्पॉट्स असतील, दृकश्राव्य साहित्य असतील, यासारख्या IEC साहित्याचं प्रकाशन करण्यात आलं. आणि मुलांना ओरल रिहायड्रेशनल सॉल्ट म्हणजे ORS अर्थात जलक्षार संजीवनी आणि झिंक गोळ्यांचं वाटप करण्यात येताना आपल्याला दिसते. आता या अतिसाराचा उल्लेख केलायच, तर बालपणातील अतिसारामुळे होणाऱ्या मृत्यूला शून्यापर्यंत आणायचं आहे. आणि त्या राष्ट्रीय अतिसार विरोधी मोहीम 2024चं ध्येय आहे. लक्षात घ्यायचं, बाल मृत्यूच्या अंतर्गत अतिसाराचं प्रमाण ते 5 ते 7% आहे, हे शून्यावर आणायचं आहे. हा असणारा संदर्भ याच्या अंतर्गत मांडतोय आपण. आणि थोडासा याचा जर फॅक्च्युअल डाटा लक्षात घ्यायचा, तर काय लक्षात घ्यायचं पहा. रिसेंटली एक रिपोर्ट रिलीज झाला, तो म्हणजे काय, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणाचा जो 5वा रिपोर्ट होता, त्याच्या अहवालानुसार अतिसार झालेल्या 5 वर्षांखालील 60.6% मुलांना ORS आणि फक्त 30.5% मुलांना झिंक देण्यात आले होते. याचा अर्थ काय, मातांमध्ये जागरूकतेचा अभाव आहे. तो अभाव कमी करून अवेअरनेस वाढवण्याचं काम याच्यामध्ये करायचं आहे. सोबत पाहिलं, आता सांगितलं आपण महाराष्ट्राच्या अनुषंगाने पाहिलं तर तो आपल्याला दिसतोय जूनमध्ये, पण जागतिक स्वरूपामध्ये आपण आपला देश तो प्रेझेंट करतोय. अतिसाराच्या अनुषंगाने असणारा जो कॅम्पेन स्टार्ट केला होता, तो लक्षात घ्यायचा 6 ते 21 जूनच्या कालखंडामध्ये. आणि अतिसारामुळे होणाऱ्या बालमृत्यूचं प्रमाण किमान पातळीवर आणण्यासाठी डॉक्टर पवार यांनी वेगवेगळ्या असणाऱ्या जागृतींवरती, मोहिमांवरती भर देताना दिसत आहेत. आणि टार्गेट काय, की या बालमृत्यूचं प्रमाण शून्यावर आणायचे. आणि थोडंसं बालमृत्यूबद्दल बघायचं असेल
तर 2019च्या रिपोर्टच्या अनुषंगाने पाहिलं तर देशातल्या बालमृत्यूंचं प्रमाण 2014 पासून लक्षणीयरित्या घटताना दिसतंय. 2014ला हा दर कसा होता, प्रति 1000 बालकांमागे 45 होता. तो 2019 मध्ये प्रति 1000 बालकांमागे 35 इतका कमी होताना दिसतोय. आणि त्याच्यामध्ये डायरियाच्या अनुषंगाने होणाऱ्या मृत्यूंचं प्रमाण आपल्याला शून्यावर न्यायचंय, यासाठीचं असणार हे कॅम्पेन आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं असेल. ठीक आहे. त्यानंतर एक महत्वपूर्ण असणारं बुक पब्लिश होताना दिसतोय. एक लेख आहे कंबाईनली असणाऱ्या 17 ते 18 लेखकांनी एकत्र येऊन लिहिलेलं आहे. तर काय रेफरन्स आहे पहा. मेरीटाईम मुंबई म्युझियम सोसायटी द्वारा, कोणाद्वारा, मेरीटाईम मुंबई म्युझियम सोसायटी द्वारा संकलित आणि प्रकाशन विभागाने प्रकाशित केलेल्या गेटवेज टू द सी हिस्टॉरिक पोर्ट्स अँड डॉक्स ऑफ मुंबई सीझन या पुस्तकाचं राज्यपालांच्या हस्ते अनावरण होताना आपल्याला दिसते. काय रेफरन्स आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते गेटवेज टू दी सी हिस्टॉरिक पोर्ट्स अँड डॉक्स ऑफ मुंबई रिजन या असणाऱ्या पुस्तकाचं अनावरण मुंबईतील राजभवनात 22 जून रोजी झालं. भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाअंतर्गत येणाऱ्या प्रकाशन विभागाने या पुस्तकाचं प्रकाशन केलं. किती असणारे लेखकांचे लेख आहेत इथं, तर इथं नामांकित लेखकांचे 18 लेखांचं असणारं हे मेरीटाईम मुंबई म्युझियम सोसायटी म्हणजे MMMS यांनी संकलन केलेलं पुस्तक आहे, जेणेकरून या झोन मधल्या असणाऱ्या हेरिटेजला एक्सप्लोर करता यावं त्यासाठी 18 लेखांचं असणारं पुस्तक पब्लिश झालेलं आहे आपल्या असणाऱ्या राज्यपालांच्या थ्रू. ठीक आहे. त्यानंतर न्यूज काय पहा. कामाख्या मंदिरात अंबुबाची मेळा हा सुरू झालेला आहे. हा अंबुबाची मेळ्याचा रेफरन्स या असणाऱ्या कामाख्या मंदिराच्या अनुषंगाने चर्चेमध्ये येतोय. तर काय आहे, तर हा एक हिंदू मेळा कोणत्या काल दिवसापासून स्टार्ट झालाय, 22 जून पासून असेल ते 26 जून पर्यंत आपल्याला कंप्लीट होताना दिसतोय. उद्यापर्यंत चालेल हा. या कार्यक्रम प्रजनन आणि स्त्रीत्वाचं प्रतीक असलेल्या कामाख्या देवीची वार्षिक मासिक पाळी म्हणून हा असणारा दिवस, हा असणारा जो काही कालखंड आहे का, हा सेलिब्रेट केला जातो. जूनच्या मध्याच्या सुमारास आसामी महिन्यात आहार या पावसाळ्यात हा असणारा इव्हेंट साजरा होताना दिसतो. अमेती किंवा तांत्रिक प्रजनन उत्सव म्हणूनही याला ओळखलं जातं, कारण ते भारताच्या पूर्व भागात प्रचलित असल्याने तांत्रिक शक्ती पंथांशी जुळवून याच्याशी संबंधित असणारा मुद्दा हा घेतला जातो. आणि कामाख्या मंदिराबद्दलची माहिती जर पाहिजे असेल तर ती गुवाहाटी मधील असणाऱ्या ब्रह्मपुत्रा नदीच्या दक्षिणेला लागून असलेल्या कुठं नीलाचल वर वसलेलं आहे. आणि हे तांत्रिक पद्धतीचं सर्वात आदरणीय केंद्र आहे. भारतातील 51 शक्तिपीठांपैकी हे सर्वात जुनं असणारं शक्तिपीठ मानलं जातं. आणि मंदिर वास्तुकलाचा उल्लेख केला तर पारंपरिक नगारा किंवा उत्तर भारतीय आणि सार सैनिक किंवा मुघल शैलीतील असणाऱ्या वास्तुकला यांचं असणारं संयोजन आहे, कंबायनेशन आहे. आणि या असामान्य संयोजनाला स्थापत्यशास्त्राची असणारी नीलाचल शैली असंही नाव देण्यात आलेलं आहे. कामाख्या मंदिराच्या असणाऱ्या वास्तुकलेचा रेफरन्स इथं लक्षात ठेवायचा. त्यानंतर जीएसटी काउन्सिल बद्दल बोललं जातंय, म्हणजेच परत एकदा कोणता आर्टिकल चर्चेमध्ये येतो या ठिकाणी, तर या आर्टिकलचा संदर्भ कंटिन्युअसली आपल्याला विचारलं जाणार आहे. त्याचाही उल्लेख आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. तो कोणता असेल, 279 कॅपिटल ए चा रेफरन्स या ठिकाणी हायलाइट होताना दिसतोय. 53वी जीएसटी काउन्सिलची बैठक आता होताना दिसते. या बैठकीचा रेफरन्स पाहिला तर वस्तू व सेवा कराच्या परिषदेची बैठक केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेमध्ये झाले आणि इतर राज्यांच्या असणाऱ्या वेगळ्या अर्थमंत्र्यांनी सुद्धा हजेरी लावलेली आहे. याच्यामध्ये कोणकोणते मुद्दे हायलाइट झाले ते लक्षात ठेवा. रेल्वे सेवाच्या अनुषंगाने जसं प्लॅटफॉर्म तिकीट विक्री सोबतच रिटायरिंग रूम सुविधा, वेटिंग रूम्स सोबतच क्लोक रूम सुविधा, बॅटरीवर चालणाऱ्या कार सेवांना जीएसटी मधून सूट देण्यात आलेले. जीएसटी मधून सूट दिलेला आहे प्लॅटफॉर्म तिकीट विक्रीसह. वसतिगृह सेवाचा उल्लेख केला तर जीएसटी काउन्सिलने शैक्षणिक संस्थांच्या बाहेर वसतिगृहात राहण्याच्या सेवांना दरमहा 20,000 रुपये प्रति व्यक्ती म्हणून सूट दिली आहे. आणि मुक्काम जर 90 दिवसापर्यंत असेल तरच ही सूट मिळू शकते. वसतिगृहाच्या अनुषंगाने मुद्दा मांडलाय. जीएसटी रिटर्न वरती काय बोललं गेले, आर्थिक वर्ष 2024-25 आणि त्यानंतरच्या वर्षांसाठी
30 एप्रिल ते 30 जून पर्यंत रिटर्न भरण्याची अंतिम मुदत वाढवण्यात आलेली आहे. म्हणजे 30 जून पर्यंत ही रिटर्न भरता येऊ शकते. आणि कार्डन बॉक्सवरील असणारा जो जीएसटी आहे का तो कमी केलाय. तो 18% 12% आलेला आहे. सोलर कुकरवरती बघितलं तर 12% समान जीएसटी दराची शिफारस केलेली आहे. सोबतच दुधाच्या डब्याचा उल्लेख केला तर सर्व दुधाच्या कॅनवरती 12% एक समान जीएसटी दर असेल. त्याची सामग्री स्टील, लोह, अॅल्युमिनियम काहीही असली तरी दुधाच्या डब्याच्या अनुषंगाने असणारी टॅक्सेशनचा संदर्भ जीएसटीचा 12% पर्यंत आणलाय. सोबतच स्प्रिंकलर्स जे आहेत का त्यामध्ये फायर आणि वॉटर स्प्रिंकलरसह सर्व प्रकारच्या स्प्रिंकलर्सवर 12% एक समान जीएसटी लागू करायचा निर्णय घेण्यात आलेला आहे. जीएसटी काउन्सिल खूप काही महत्वपूर्ण डिसिजन्स घेताना दिसतो या 53व्या समिटमध्ये. आणि याच्या संबंधातल्या आर्टिकलचा उल्लेख केला तर आताच बघितलं आपण 279 कॅपिटल ए च्या अंतर्गत जीएसटी परिषदेचा असणाऱ्या महत्वाच्या मुद्द्यांवर शिफारशी असतात. यासाठी बघितलं तर 122व्या असणाऱ्या दुरुस्ती विधेयकाच्या अनुषंगाने दोन्ही सभागृहांनी 2016 मध्ये असणारे विधेयक मंजूर केलेलं होतं. ते कोणत्या घटना दुरुस्तीचा उल्लेख येतो? 101 क्रमांकाची घटना दुरुस्ती जी 1 जुलै मध्यरात्री 2017 मध्ये लागू केलेला होता. तोही मुद्दा इथे लक्षात ठेवणं अपेक्षित असणार आहे. ठीक आहे. त्यानंतर केंद्र सरकार एक महत्वपूर्ण डिसिजन घेतोय. तो म्हणजे आता सध्याला स्पर्धा परीक्षांच्या अनुषंगाने जे काही गैरप्रकार सुरू आहे, पेपर लीकचा असेल, या सगळ्या मुद्द्यांवरती फोकस ठेवण्यासाठी स्पर्धा परीक्षांमधील गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी केंद्राने कठोर कायदा आणलेला आहे. काय आहे कायदा? काय रेफरन्स आहे? तो नक्कीच कठोर आहे का ते पण बघूया. केंद्राने कायदा अधिसूचित केलाय ज्याचा उद्देश स्पर्धा परीक्षांमधील गैरप्रकार आणि अनियमितता रोखण्यासाठी असेल, जो 21 जूनला लागू झालेला आहे. मग इथं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सार्वजनिक परीक्षा म्हणजे आयोग माध्यमांचा प्रतिबंध कायदा 2024 ला संमती दिली, जो कायदा फेब्रुवारीमध्ये बनलेला होता या वर्षाच्या अंतर्गत. आणि त्यासाठी काय केले? फसवणूक रोखण्यासाठी किमान 3 ते 5 वर्षांच्या तुरुंगवासाची असणारी तरतूद त्यामध्ये मेन्शन आहे. फसवणुकीच्या संघटित गुन्ह्यामध्ये सहभागी असलेल्यांना 5 ते 10 वर्षांचा तुरुंगवास असेल. फसवणूक आणि फसवणुकीच्या संघटित गुन्ह्यामध्ये कंबाईन स्वरूपामध्ये जर ग्रुप करून त्या ठिकाणी फसवणूक होत असेल तर तिथं 5 ते 10 वर्षांचा तुरुंगवास आणि किमान 1 कोटी रुपयांचा दंड होऊ शकतो. आणि या कायद्याचा उद्देश संघ लोकसेवा आयोग यूपीएससी, कर्मचारी निवड आयोग एसएससी, रेल्वे बँकिंग भरती परीक्षा आणि नॅशनल टेस्टिंग एजन्सी, हा मुद्दा सध्या खूप जास्त चर्चेमध्ये आहे ना, एनटीए, याद्वारे आयोजित केलेल्या सार्वजनिक परीक्षांमध्ये अन्यायकारक मार्ग रोखणं हा असणारा मेन टार्गेट याच्यामध्ये मांडला जातोय, हे लक्षात घ्यायचं. ठीक आहे. त्यानंतर अजून एक महत्वाचा मुद्दा या एक्झामच्याच अनुषंगाने चर्चेमध्ये आहे. पहा, परीक्षा सुधारणांची योजना करण्यासाठी सरकारने इस्रोच्या माजी प्रमुखांच्या अंतर्गत पॅनलची स्थापना पण केलेली आहे या असणाऱ्या परीक्षांच्या अनुषंगाने असणारे प्लॅन करण्यासाठी. मग रेफरन्सच्या अनुषंगाने काय चर्चेमध्ये येतोय? पहा, इथं परीक्षा सुधारणांसाठी रोडमॅपची शिफारस करण्यासाठी आणि नॅशनल टेस्टिंग एजन्सीची रचना आणि कार्यपद्धतीचे पुनरावलोकन करण्यासाठी तज्ञ समिती नियुक्त होते. सीबीआय जी आधीची असणारी यूजीसी नीट पेपर लीकचा शोध घेत आहे, नीट यूजीच्या असणाऱ्या वर्तनामध्ये आरोप असलेल्या अनियमिततेची देखील चौकशी करेल. आणि या तज्ञ समितीमध्ये 7 सदस्यांचा समावेश आहे. आणि याच्यामध्ये कोण आहेत? इस्रोचे माजी अध्यक्ष के राधाकृष्णन हे अध्यक्ष असतील, हे इथे लक्षात घ्यायचं. म्हणजे यांच्या अध्यक्षतेच्या अनुषंगाने हा रिपोर्टचा संदर्भ येताना दिसेल. त्यानंतर याच असणाऱ्या फेजमध्ये एक नियुक्ती पण होते. काय? पहा, प्रदीप सिंग खरोला यांनी एनटीएच्या असणाऱ्या डीजी या अतिरिक्त कार्यभार स्वीकारताना दिसतात. या ठिकाणी नवीन असणाऱ्या डीजींचा रेफरन्स इथे येताना दिसतोय. तर काय लक्षात घ्यायचं? प्रदीप सिंग खरोला एनटीएच्या असणाऱ्या डीजीचा अतिरिक्त कारभार स्वीकारताना दिसतील. थोडंसं नॅशनल टेस्टिंग एजन्सीचा उल्लेख केला तर यापूर्वीचे असणार जे काही डीजी आहेत का ते कोण? सुबोध कुमार सिंग यांना हटवण्यात आलेलं आहे. नीट आणि नेट परीक्षांमधील अनियमिततेसाठी एनटीएचे उच्च नेतृत्व छाननीमध्ये आहे. 2022 पासून ते इंडिया ट्रेड प्रमोशन ऑर्गनायझेशनचे अध्यक्ष म्हणून काम करत होते. आणि त्या अंतर्गत आता ते या ठिकाणी एनटीएच्या असणाऱ्या डीजी मध्ये आपल्याला या ठिकाणी डायरेक्टरच्या पदावरती जाताना दिसतात. आणि थोडंसं एनटीए बद्दल माहिती करून घ्यायचं असेल तर हे एनटीए स्थापन केलं होतं
नोव्हेंबर 2017 मध्ये भारतीय संस्था नोंदणी कायदा 1860 अंतर्गत हे स्थापन झालं. उच्च शिक्षण संस्थांमध्ये प्रवेशांसाठी विविध प्रवेश परीक्षा आयोजित करण्याचं काम या एका स्वायत्त ऑटोनॉमस संस्था आहे बरं काय, स्वतःचे निर्णय स्वतः घेऊ शकते. एनटीए, नीट, जेई सोबत सीटीईटी, गेट, जीपॅट, जीमॅट, कॅट, यूजीसी नेट आणि सीएसआयआर यूजीसी नेट यासारख्या परीक्षा आयोजित करते. आणि या एजन्सीचं अध्यक्ष शिक्षण मंत्रालयाने नियुक्त केलेले प्रख्यात शिक्षण सध्या असतात. सध्या युपीएससीचे माजी अध्यक्ष प्रदीप कुमार जोशी हे याचे अध्यक्ष आपल्याला दिसतात आणि त्यांच्या सोबत आपल्याला डेजींचं नाव लक्षात घ्यायचं आहे. प्रदीप सिंग खरोला हे नाव लक्षात घ्यायचं. त्यानंतर चर्चेमध्ये आहे पर्यावरण सदृश असणारा एक महत्वपूर्ण मुद्दा, तो म्हणजेच काय, इथं इब्राहिम लॅनेक्स याला काय केलेलं आहे, हा जो इब्राहिम लॅनेक्स आहे ना, याच्या कन्झर्वेशनच्या स्टेटसचा जर संदर्भ बघितला तर तो आता अपग्रेड होताना दिसतोय. तो कसा, तर तो वल्नरेबल या कॅटेगरीमध्ये जाताना दिसतोय. आपण जेव्हा IUCN ची असणारी रेड लिस्ट बघतो त्यामध्ये आपल्याला काय दिसते या ठिकाणी, तर ही असणारी एक जी प्रत्यक्षात या असणाऱ्या प्राण्यांच्या संख्येच्या अनुषंगाने एक पट्टी दिली जाते, त्या अंतर्गत बघितलं तर आपल्याला दिसेल या ठिकाणी एंडेंजर्ड कंडिशनच्या नंतरची चांगली कंडिशन बघितली तर ती म्हणजे कुठली असेल, तर वल्नरेबल असेल. इथं आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा काय इथं लक्षात घ्यायचा आपल्याला, कुठं जाऊ नये, राईट साईडला तो डाटा जाऊ नये. जिथं क्रिटिकली एंडेंजर्ड कंडिशन होती तिथं आता तो वल्नरेबल होताना जर दिसतोय, त्या अनुषंगाने असणारा स्टेटस अपग्रेड होतोय. तो लक्षात घ्यायचा कुठला, इथं इब्राहिम लायनेक्सचा असणारा उल्लेख या ठिकाणी लक्षात घ्यायचा आहे. काय रेफरन्स आहे पहा, इब्राहिम लायन्सचा असणारा रेफरन्स येतोय. लिंक्स पर्डिनस ही एक 9 जीव असलेली मांजर आहे असं त्याची मन आहे असं उल्लेखित केला जातो. इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर IUCN ने आपला असणारा संवर्धन दर्जा एंडेंजर्ड टू वल्नरेबल असा त्या ठिकाणी हलवताना दिसत आहेत. म्हणजे एंडेंजर्ड पासून तो वल्नरेबल पर्यंत आलेला आहे, म्हणजे कंडिशन थोडीशी चांगली होते. आणि ही प्रजाती मूळची स्पेन आणि पोर्तुगालची आहे, हे पण लक्षात घ्या. 2001 मध्ये फक्त 62 प्रौढ असणारे हे आपल्याला मांजरी शिल्लक असताना दिसल्या. आणि परंतु 2022 मध्ये यांची संख्या जर बघितली तर आता 648 पर्यंत झाली होती आणि ती आता 2000 पेक्षा जास्त आहे, म्हणजे संख्या वाढत चाललेली आहे. आणि त्याची असणारी टोकदार कान, लांब पाय आणि बिबट्यासारखे ठिपकेदार असणारे फर यामुळे ही ओळखली जाणारी एरेबियन लिंक्स ही फ्रान्स पासून हिमालयापर्यंत आढळणाऱ्या सामान्य युरेशियन लिंक्स पेक्षा वेगळी प्रजाती आहे. आणि याच्या संवर्धनाच्या अंतर्गत स्टेटस काय दिसतो आपल्याला या ठिकाणी, तर तो IUCNच्या लाल यादीमध्ये असुरक्षितच्या अंतर्गत वल्नरेबल मध्ये आला. एंडेंजर्ड धोकाग्रस्त होता, तो आता या ठिकाणी असुरक्षित मध्ये आलाय. आणि साईट्सच्या असणाऱ्या लिस्ट मध्ये तो शेड्यूल नंबर 2 मध्ये आहे, परिशिष्ट 2 मध्ये आहे, ते पण इथं लक्षात घेणं अपेक्षित असेल. त्यानंतर शेख हसीना ज्या आपल्याला बांगलादेशच्या असणारे प्राईम मिनिस्टर दिसतात, ते भारताच्या व्हिजिटिंग वरती आहेत. आणि त्या व्हिजिटिंग मध्ये एक महत्वपूर्ण मुद्दा येतोय, तो म्हणजे काय, भारत बांगलादेशच्या नागरिकांसाठी काय करेल, ई मेडिकल व्हिसा सुविधा सुरू करणार आहे. कारण मेडिकल टुरिझमचा संदर्भ 35% असणारा जो काही टुरिझम रक्कम आपल्याला प्राप्त करून देतोय, त्यामुळे या गोष्टी लक्ष घेणं गरजेचं होतं. म्हणून भारत काय करतोय, भारत बांगलादेशच्या नागरिकांसाठी ई मेडिकल व्हिसा सुविधा सुरू करताना आपल्याला दिसणार आहे. या असणाऱ्या भेटी दरम्यानचा असणारा हा उल्लेख खूप महत्वाचा आहे. शेख हसीना NDA सरकारच्या 3ऱ्या कार्यकालात भारताच्या पहिल्या राज्य पाहुण्या म्हणून त्या ठिकाणी आपण बघतोच. आणि 8 सध्याच्या भेटी दरम्यान डिजिटल आणि ग्रीन भागीदारीवरील 2 नवीन व्हिजन डॉक्युमेंट्स व्यतिरिक्त सामंजस्य करारावर स्वाक्षरी किंवा नूतनीकरण करण्यात येत आहे. भारत वैद्यकीय उपचारांसाठी भारतात येणाऱ्या बांगलादेशी नागरिकांसाठी ई मेडिकल व्हिसा सुविधा याच्यामध्ये देणार आहे. आणि भारत देशाच्या उत्तर पश्चिम भागातील लोकांसाठी सेवा सुविधेसाठी बांगलादेशातील रंगपूर या ठिकाणी नवीन वाणिज्य दूतावास देखील उघडणार आहे. म्हणजे बांगलादेश मधला एक ठिकाण परत एकदा भारताच्या अनुषंगाने निर्माण होताना दिसेल, रंगपूर, याचाही उल्लेख इथे लक्षात घेणं अपेक्षित असणार आहे. भारत बांगलादेशनं भारतीय रुपयात सुद्धा व्यापार सुरू केला आहे. इंडियन रुपीजचा रेफरन्स या असणाऱ्या ट्रेडसाठी अतिशय महत्वाचा आहे.
कारण मॉरिशियस असेल, सोबत रशिया असेल, सोबतचा उल्लेख केला तर आपण श्रीलंका असेल, या देशांसोबत ऑलरेडी करतोयच. कशाच्या अनुषंगाने? रुपया. प्लस त्यासोबतच 35 देशांसोबत आपली बोलणी पण चालू आहे. आता याच्यामध्ये मग बांगलादेश ऍड होतोय, हे पण लक्षात घ्या. आणि भारतीय ग्रीडचा वापर करून नेपाळमधून बांगलादेशात वीज निर्यात सुरू झाली आहे. भारत बांगलादेश मैत्री उपग्रह भारत बांगलादेश संबंधांना एक नवीन उंची देताना दिसतोय. दोन्ही राष्ट्रांनी गंगा नदी कराराच्या नूतनीकरणासाठी तांत्रिक स्तरावर चर्चा सुरू करण्याचा निर्णय पण घेतलेला आहे. त्यामध्ये तिस्ता नदीच्या पाणी वाटपाचा वाद पण मिटवण्याचा प्रयत्न दोन्ही देश करतायत. भारत बांगलादेश यांच्यातील असणारा 6वा रेल्वे संपर्क जाखोडा व आगारताळा दरम्यान सुद्धा सुरू होताना दिसते. आणि ईशान्येकडील राज्यांसाठी खुलना आणि मोंगला बंदरासह माल वाहतूक सुद्धा इथं सुरू होताना दिसते. म्हणून बांगलादेशचा प्रेझेन्स आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे, हेही इथं लक्षात घ्यायचं. ठीक आहे. त्यानंतर मिफ मध्ये मुंबईच्या अंतर्गत चालला असणारा मुंबई इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल मध्ये आंतरराष्ट्रीय श्रेणीतील सर्वोत्कृष्ट माहितीपट म्हणून दी गोल्डन थ्रेड या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलेलं आहे. लक्षात घ्यायचं. सर्वोत्कृष्ट माहितीपटाचा उल्लेख याच्यामध्ये येतोय. ज्याचे डायरेक्टर आपल्याला दिसतात ते म्हणजे कोण या ठिकाणी? निष्ठा जैन यांचा उल्लेख आपल्याला दिसतोय. मग काय रेफरन्स चर्चेमध्ये पहा, निष्ठा जैन यांच्या असणाऱ्या गोल्डन थ्रेड या चित्रपटाने 18व्या मिफ 2024 मध्ये सर्वोत्कृष्ट माहितीपटासाठी प्रतिष्ठित गोल्डन शंख हा असणारा पुरस्कार जिंकलाय. पूर्वी प्रख्यात वन्यजीव चित्रपट निर्माते सुब्बिया नल्लामुथू यांनी 18व्या 2024च्या उद्घाटन प्रसंगी 18वा व्ही शांताराम जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. कोणाला? लक्षात घ्यायचं. व्ही शांताराम जीवन गौरव पुरस्काराचा उल्लेख केला तर इथं वन्यजीव चित्रपट निर्माते सुब्बिया नल्लामुथू यांच्या नावाचा उल्लेख करायचा. आणि केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने 18व्या द्वैवार्षिक मिफ 2024चे आयोजन केले होते. आणि या राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाने 15 ते 21 जून या कालावधीत मुंबई येथे याचा असणारा कार्यक्रम आयोजित केलं होतं. आणि यामध्ये जर बघितलं आपण थोड्याशा अवॉर्ड्सचा रेफरन्स इथं तर काय दिसतोय पहा, बेस्ट इंटरनॅशनल शॉर्ट्स फिक्शन फिल्मचा उल्लेख केला तर इथं दिसतो सोर मिल्कला मिळालंय. डायरेक्टेड बाय कोण? इथं वीरा पिरोगोवा ऑफ एस्टोनियाच्या आहेत, त्यांनी हे डायरेक्ट केलं होतं. बेस्ट इंटरनॅशनल अॅनिमेशन फिल्म्स असणाऱ्या कॅटेगरीमध्ये अवॉर्ड कोणाला मिळालाय? झिमाला. ते डायरेक्ट केलं होतं कुणी या ठिकाणी? तोमेक पोपाकुल यांनी. सोबतच कोणाचा उल्लेख येतो या ठिकाणी? तर कासुमी ओझोकी पोलंडचे आहेत. नंतर येतो कुठला? प्रमोद पाटी. अवॉर्ड फॉर दी मोस्ट इनोव्हेटिव्ह एक्सपेरिमेंटल फिल्म डायरेक्टरला दिला जातो. आणि तो फिल्म पाहिला तर कुठला असेल? दी ओल्ड अँग क्रू. डायरेक्टेड बाय कोण इथं? लियाम लापिनांटो. जपानच्या असणाऱ्या व्यक्तीला या ठिकाणी हा पुरस्कार दिला जातोय. त्यामुळे थोडेसे पुरस्कार इथं लक्षात घ्या. पण याच्यामध्ये व्ही शांताराम जीवन गौरव पुरस्कार लक्षात ठेवला. आणि आत्ताचा असणारा हा जो आपण गोल्डन थ्रेडच्या असण्याच्या अनुषंगाने हा चित्रपट पाहिला तर तेवढे लक्षात ठेवलं तरी चालेल. ठीक आहे. नंतर एक महत्वपूर्ण असणारा इनिशिएटिव्ह येतोय, तो म्हणजे काय? भोपाळने एव्हियन इन्फ्लुएन्झा काय? भोपाळने एव्हियन इन्फ्लुएन्झा रिस्पॉन्स सिम्युलेशन एक्झरसाइजचं आता आयोजन केलेलं आहे. मग काय पहा, पशुसंवर्धन, मत्स्य व्यवसाय आणि दुग्ध व्यवसाय मंत्रालय आणि जागतिक बँकेनं मध्य प्रदेशामध्ये 2 दिवसाचं असणारं या एक्झरसाइजचं आयोजन केले. देशाच्या काही भागात आणि जागतिक स्तरावर अशा प्रकरणांचा उद्रेक होत असताना संभाव्य असणाऱ्या एव्हियन इन्फ्लुएन्झा रिस्पॉन्स सिम्युलेशनच्या अंतर्गत कसं रिॲक्शन करता येईल, कसं लगेचच्या लगेच रिस्पॉन्स देता येईल, त्यासाठीचा असणार हा एक्झरसाइज आपल्याला भोपाळ कंप्लीट करताना दिसतो. हे लक्षात घ्यायचं. आणि ज्याच्यामध्ये आपण म्हणतो बर्ड फ्लू सारख्या असणाऱ्या म्हणजे प्रत्यक्षात त्या असणाऱ्या रोगाचा प्रादुर्भाव वाढायला लागला तर रिॲक्शन कशी असावी त्यासाठीचा असणारा हा एक्झरसाइज आपल्याला इथं कंडक्ट होताना दिसतोय. हे लक्षात घ्यायचं. सोबतच भारत जगातील तिसरी सर्वात मोठी देशांतर्गत विमान सेवा बाजारपेठ बनताना दिसतोय. काय? जगातील तिसरी सगळ्यात मोठी देशांतर्गत विमानसेवा बाजारपेठ कोणाला क्रॉस करतोय भारत? तर ब्राझीलला मागे टाकले. आणि 1.55 कोटी देशांतर्गत क्षमता असलेली जगातील तिसरी सर्वात मोठी देशांतर्गत एअरलाईन बाजारपेठ बनली.
या महिन्यात 11.2% वाढ होताना दिसते. कमी किमतीची वाहक इंडिगो यानं वाढ घडवून आणलेली आहे. 2014 पासून त्याची बाजारपेठेतील हिस्सा किती होतोय, तर 62% त्यांनी दुप्पट केलेला आहे. आणि मुंबई दिल्ली मार्ग हा जगातील जागतिक स्तरावर 8व्या क्रमांकाचा व्यस्त मार्ग म्हणून त्या ठिकाणी नोंदित झालेला आहे. 2014 मध्ये 80 लाख देशांतर्गत जागांसह भारत ही सर्वात लहान बाजारपेठ होती. युनायटेड स्टेट्स आणि चीनचा उल्लेख केला तर ते अनुक्रमे 80.1 दशलक्ष आणि 67.8 दशलक्ष जागांसह अव्वल 2 स्थान आहे. आणि त्यामध्ये भारत आता 3ऱ्या नंबरवर गेलेला आहे, ब्राझीलला मागे टाकून. भारताचा वार्षिक वाढीचा दर किती 6.9% आहे आणि पहिल्या 5 देशांमध्ये हा सर्वाधिक आहे. हे पण इथं लक्षात घ्यायचं. वाढीच्या दरामध्ये नंबर 1 ला आहे आपण, पण ओव्हरऑल आपण नंबर 3 वरती येतोय हे लक्षात घ्यायचं. त्यानंतर आपण नाटोच्या असणाऱ्या नवीन सरचिटणीसच्या पदावरती नियुक्त होणारी व्यक्ती बघतोय. काय रेफरन्स आहे पहा, मार्क रुटे यांची नाटोचे नवीन सरचिटणीस म्हणून नियुक्ती झालेली आहे. काय रेफरन्स येतोय पहा, 2 ऑक्टोबर 2024 पासून जेन्स स्टोल्टनबर्गचं असणारं जागा आता कोण घेतील या ठिकाणी, तर मार्क रुटे घेतील. आणि रुटे हे 14 वर्षांपासून नेदरलँडचे पंतप्रधान आहेत. रशियाच्या 2022च्या आक्रमणापासून युक्रेनला युरोपच्या लष्करी पाठिंब्यामागे या असणाऱ्या मार्क रुटे या व्यक्तीचा असणारा नावाचा रेफरन्स घेतला जातोय, म्हणून त्यांनाच आता या ठिकाणी सरचिटणीस पदावरती नियुक्त केलं जाते. नाटो बद्दल बोलायचं असेल तर नाटोची स्थापना 4 एप्रिल 1949 ला झाली होती वॉशिंग्टन डीसी मध्ये. उत्तर अटलांटिक कराराच्या माध्यमातून हा एक मिलिटरी अलायन्स आहे आणि याचे असणार हेडक्वार्टर बघितलं तर ब्रुसेल्स बेल्जियम अंतर्गत आहे. आता रिसेंटली देश 2 ऍड झालेत, पूर्वी 30 होते आता 32 झाले. कोण आहेत, 31 फिनलँड आहे, 32 स्वीडन आहे. हे लक्षात घ्यायचं. हे दोन्ही देश रशियाच्या जवळ आहेत, त्यामुळे हेही लक्षात घ्यायचं. ठीक आहे. त्यानंतर एक दुःखद बाब आहे, निधनाची वार्ता आहे. काय पहा, अयोध्या राम मंदिर प्राण प्रतिष्ठा सोहळ्याचे मुख्य पुजारी आचार्य लक्ष्मीकांत दीक्षित यांचं वयाच्या 86व्या वर्षी या ठिकाणी निधन झालेलं आहे. मग 22 जानेवारी 2024 ला अयोध्या मंदिराच्या अंतर्गत भगवान रामाच्या मूर्तीचं अभिषेक यांच्या मार्फत करण्यात आलं होतं, तर त्यांचं वयाच्या 86व्या वर्षी इथं निधन झालेलं आहे, ते आपण बघूया. सोबतच माजी बास्केटबॉलपटू एस के सुब्रमण्यम यांचंही निधन झालेलं आहे. बास्केटबॉल खेळाडू, आयोजक आणि पंच होते ते. आणि तामिळनाडू बास्केटबॉल असोसिएशन, बास्केटबॉल फेडरेशन ऑफ इंडिया मध्ये सचिव म्हणून त्यांनी काम केलेलं आहे आणि आंतरराष्ट्रीय पंच पण होते. नवी दिल्ली येथे 1982च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत दक्षिण कोरिया आणि चीन यांच्यातील बास्केटबॉल फायनल मध्ये भूमिका बजावणारे ते एकमेव भारतीय होते. हे पण खूप महत्वपूर्ण आहे, म्हणून या असणाऱ्या व्यक्तीचा रेफरन्स लक्षात ठेवा. कोण, एस के सुब्रमण्यम यांचं आता निधन झालेलं आहे. ओके. त्यानंतर पाहिलं तर टेलिकॉम रेग्युलेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया जे 1997 ला स्थापन झाली होती, त्याच्या अनुषंगाने न्यूज येते पहा. अतुल कुमार चौधरी यांची ट्रायच्या सचिवपदी नियुक्ती होताना दिसते. याच्या अगोदरचे कोण होते सचिव या ठिकाणी, तर व्ही रघुनंदन होते. त्यांच्या ऐवजी आता कोण येतील, अतुल कुमार चौधरी येतील. आणि हा जो ट्राय आहे ना, म्हणजे कोण, भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण, टेलिकॉम रेग्युलेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया, याचे हेडक्वार्टर आहे नवी दिल्लीमध्ये. आणि याच्या चेअरपर्सनचा उल्लेख केला आपण तर अनिल कुमार लाहोटी आहेत. आणि याची स्थापना झाली होती 20 फेब्रुवारी 1997. म्हणून आपण याचा उल्लेख केला तर 2022-23 चा इयर खूप महत्वाचा आहे, कारण 25 वर्ष कंप्लीट होत आहेत. आणि सोबत पाहिलं तर भारतीय एक्सामध्ये सुद्धा एक बदल होतोय. तर इथं अखिल गुप्ता यांची नवीन अध्यक्ष म्हणून नियुक्ती केलेली आहे. भारतीय समूहाच्या संपूर्ण मालकीच्या भारतीय एक्सा लाईफ इन्शुरन्सने अखिल गुप्ता यांची नवीन अध्यक्ष म्हणून आता नियुक्ती करताना दिसतंय. 2 नियुक्त्यांचा संदर्भ इथे लक्षात घ्या. त्यानंतर चर्चेमध्ये भारतीय सैन्याने नेक्स्ट जनरेशन वायरलेस टेक्नॉलॉजीज फॉर इंडियन आर्मी यामध्ये सहकार्याला प्रगती करारासाठी सामंजस्य करारावर स्वाक्षरी केलेली आहे. म्हणजे एक एमओयू साइन होते. काय बघा, मिलिटरी कॉलेज ऑफ टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग MCT इंडियन आर्मी आणि सोसायटी फॉर अप्लाइड मायक्रोवेव्ह इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग अँड रिसर्च म्हणजे समीर इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत स्वायत्त संशोधन आणि विकास प्रयोगशाळा म्हणजे मायटी
यांच्यामध्ये MOU होतोय हे लक्षात घ्या. आणि नेक्स्ट जनरेशन वायरलेस टेक्नॉलॉजीज फॉर इंडियन आर्मी तयार करायचं आहे. त्यासाठी इथं सामंजस्य करार होताना दिसतोय. आणि 2024 हे वर्ष का लक्षात ठेवायचं, कारण हे वर्ष भारतीय सैन्यांसाठी तांत्रिक अवशोषणाचे वर्ष आहे. यामुळं या असणाऱ्या इयरला लक्षात घेणं गरजेचं आहे. त्यानंतर एक महत्वपूर्ण अवॉर्ड येतोय बँकेच्या अनुषंगाने. तर काय पहा, कर्नाटक विकास ग्रामीण बँकेला APYच्या अंतर्गत अटल पेन्शन योजनेच्या अंमलबजावणीसाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला आहे. मग कर्नाटक विकास ग्रामीण बँक कॅनरा बँकेने प्रायोजित केलेली प्रादेशिक ग्रामीण बँक आहे, ज्याला एक पॅरेंटशिप कोणती असणारी बँक घेतोय, कॅनरा बँक, जो अटल पेन्शन योजना अंतर्गत लक्षणीय नोंदणीसाठी पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरणाद्वारे राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे, हे लक्षात घ्यायचं. आणि हा जो अटल पेन्शन योजना आहे, अनौपचारिक क्षेत्रातील कामगारांसाठी 60 वर्षानंतर पूर्व परिभाषित पेन्शन सुनिश्चित करून सुरक्षा जाळं प्रदान करताना दिसतो. आणि अटल पेन्शन योजना ही 18 ते 40 वर्ष वयोगटातील बचत खातेधारकांसाठी एक वृद्धावस्थेतील उत्पन्न सुरक्षा योजना आहे, जी आयकर दात्यांच्या अनुषंगाने या ठिकाणी निर्धारित होताना दिसत नाहीये. ज्यांना याच्या अनुषंगाने काम करणं आणि प्रत्यक्षात 60 वर्षानंतर पेन्शन घ्यायचं आहे त्यांच्यासाठी योजना आहे. हा प्रश्न आता UPSCने सुद्धा प्रीला विचारला होता, त्यामुळे हे थोडंसं लक्षात घेणं अपेक्षित असणार आहे. ठीक आहे. त्यानंतर चर्चेमध्ये पहा, GM अर्जुन एरिगेसी स्टेपन अवज्ञान मेमोरियल 2024 मध्ये विजयी होताना दिसत आहेत. काय रेफरन्स आहे पहा, भारतीय GM या ठिकाणी ग्रँड मास्टरचा उल्लेख येतोय. अर्जुनने जेमुर्क आर्मेनिया येथे आयोजित असणाऱ्या स्टेपन अवज्ञान मेमोरियल 2024 मध्ये एक फेरी बाकी असतानाच विजय मिळवलाय. आणि या असणाऱ्या एरिगाईसी 20 वर्षांच्या वयात भारताच्या सर्वोच्च नामांकित असणाऱ्या बुद्धिबळपट्टू याने उपांत्य फेरीत रशियन ग्रँडमास्टर वोलोदार मुर्झीनचा 63 चालींमध्ये पराभव करून ही कामगिरी केलेली आहे. त्याला लाईव्ह बुद्धिबळ रेटिंग मध्ये कारकिर्दीतील उच्च 4थ्या स्थानावर आणलेला आहे. त्यामुळे लक्षात घ्यायचं, अर्जुनचा रेफरन्स याच्यामध्ये येतोय, जो खूप महत्वपूर्ण मुद्द्याच्या अनुषंगाने आता या चर्चेमध्ये दिसत आहे. ठीक आहे. त्या असणाऱ्या न्यूज आपण कव्हर केल्या. म्हणजे विद्यार्थी 2025च्या नवीन पॅटर्नसाठी तयारी करतायत त्या सर्वांसाठी ऑप्शनलची बॅच अवेलेबल आहे आपल्याकडे. राज्यशास्त्र, आंतरराष्ट्रीय संबंध, पॉलिटिकल सायन्स, इंटरनॅशनल रिलेशन्सचा पार्ट म्हणजे सर्वे भवंतु बॅच आपण स्टार्ट केलेली आहे. तुम्हाला आपल्या ऍप्लिकेशन्स वरती बॅच मिळून जाईल. एक खूप नॉमिनल फीज मध्ये टॉप क्लास कंटेंटच्या आधारे आपल्याला ऑप्शनल कव्हर करता येणार आहे. 500 मार्कांचा ऑप्शनल आणि 250 मार्काचा GS2 चा पेपर याच्यामध्ये कव्हर होईल. 750 मार्कांची तयारी आपली याच्या माध्यमातून होणार आहे. त्यासाठी तुम्ही जॉईन करू शकता. सोबतच जे विद्यार्थी राज्यसेवा प्री मेन्सची तयारी करतायत त्यांच्यासाठी पॉलिटीची बॅच, त्यांच्यासाठी करंट अफेअरची बॅच अवेलेबल आहे. जे विद्यार्थी कंबाईन ग्रुप B-C ची तयारी करतायत त्यांच्यासाठी पॉलिटी आणि करंट अफेअरची बॅच अवेलेबल आहे. जे विद्यार्थी आता ऑगस्ट मध्ये समाज कल्याण अध्ययनाची आणि अधिकाऱ्यांची एक्झाम देणार आहेत त्यांच्यासाठी ही बॅच सेपरेटली अवेलेबल आहे. आणि ह्या बॅचेस तुम्हाला कुठे मिळतील तर ते अभ्युदय अकॅडमीच्या असणाऱ्या ऍप्लिकेशन मिळतील. गुगल प्ले स्टोर वरती जावा, तुम्हाला ऍप्लिकेशन मिळेल आणि या एक्साइटिंग बॅचेसला अवेल करायला स्टार्ट करा. ठीक आहे. आय होप आपण जेवढे न्यूज कव्हर केले त्याच्याशी संबंधित मुद्दे जेवढे कव्हर केले ते तुम्हाला समजले असतील अशी अपेक्षा करतो. सेशन आवडलं असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. ठीक आहे. थांबूया, इथं आपण भेटूया नेक्स्ट सेशनला. तोपर्यंत काळजी घ्या आणि अभ्यास करत राहा. थँक्यू.